मंगलताई, अण्णा, राजे, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. यंदाचं तमाशाचं सीझन सुरू होत असतं. तमाशाचं सीझन सुरू होताना आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आपण आता बाहेर पडतोय. मात्र यंदाचं सीझन आपलं सुरू झालं आणि आपण खूप मोठ्या दुःखाला सगळेजण सामोरं जातोय. तुमच्या पाठीमागून आलेली तुमची बहीण संध्याताई यांचं दुःखद निधन झालंय. खरं तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर एक दुःखाची ही शोककळा आहे. तुमच्या 5-6 पार्ट्या खरं तर तमाशाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. सगळ्यांवरच दुःखाची शोककळा आहेत. बाकी जे तुमचे सगळे ह्या क्षेत्रातले सहकारी तेही बिचारे मागचे 2 दिवस झाले दुःखामध्ये आहेत. ताई, खरं तर ताईला श्रद्धांजली वाहत असताना तुमच्याकडून ताईची एखादी आठवण किंवा काय ताईची तुमच्याकडे आठवण आहे, काय आठवते ताई तुम्हाला, आम्हाला काय सांगाल? आठवते म्हटल्यानंतर कसं आहे की पहिल्यापासून संध्या आणि मी, उषा चव्हाण आणि दादा कोंडके असं नाव आमच्या दोघींना पडलं होतं. मी दादा कोंडकेचं काम करायचं आणि ती उषा चव्हाणचं काम करायची. आणि आईच्या तमाशामध्ये बैलाची खिल्लारी जोडीच आम्हाला म्हणायची. माझ्या आईच्या तमाशात आम्ही माझी आई म्हणजे विठाबाई नारायणगावकर, त्या तमाशामध्ये ही खोंड म्हणायची, 2 विठाबाईची 2 खोंड आहेत म्हणायची. कारण का आई कार्यक्रमला असली किंवा नसली किंवा पाठीमागं बसली तर आम्ही दोघीजण तो कार्यक्रम सक्सेस करायचो. आणि जिकडे तिकडे कुठं जरी म्हटलं तर आम्हाला उषा चव्हाण तिला, दादा कोंडके मला फिक्स जोडी होती. तिची आठवण म्हटल्यानंतर तिला फार मी सांभाळलेली आहे. माझ्या बहिणीला फार सांभाळलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा मी स्वतः तमाशा काढल्यानंतर ती स्वतः माझ्याकडं नवरा बायको आले होते, रमेश आणि ती 2 डिलेवरी माझ्या तमाशातच ते झाल्यात. सुरेश आणि रोहन माझ्या तमाशातच तिथे झालेले आहेत. आणि आज ती आमच्यातनं निघून गेली, आमच्या कुटुंबातनं निघून गेली. फार मोठा डोंगर कोसळलेला आहे की ह्या नारायणगावमध्ये या सगळ्या रावट्या लागल्यात आणि त्या सीजन सुरू होणारच आहे. त्यात आहे दुःखाची सावट आमच्यावर पडली आहे की आज बघता बघता की किरकोळ विषयाकरता बघता बघता नुसते चिकनगुन्हा निमित्त झालं आणि ती आज आम्हाला सोडून निघून गेली. याबद्दल मला फार म्हणजे आमच्या कुटुंबालाच फार दुःख मोठं झालेलं आहे. पण इथनं पुढे मी माझ्या इथे जेवढे रावट्या लागले ते सगळे आहेत, सगळे कलावंत आहेत, मॅनेजर सगळे आहेत, ते देखील माझ्या दुःखात, आमच्या दुःखामध्ये, आमच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहेत. मी त्यांचे देखील आभार मानते. आणि आजची शोकसभा आहे याबद्दल मी ते नारायणगाव या ठिकाणी आले आहे हे मान्य करून घ्यायची. आणि गावातल्या लोकांना देखील माझी विनंती आहे, ग्रामस्थ लोकांना इथे येऊन त्यांनी देखील 2 शब्द माझ्या बहिणीबद्दल बोलावा अशी माझी इच्छा आहे. अनेक वर्ष तुम्ही दोघींनी आईचा मंच गाजवला. तुमच्या मंचावर ताईने अनेक वर्ष काम केल्यानंतर ताईने ताईचा स्वतःचा मंच सुरू केला. स्वतः मंचाचा खरं तर तुमच्याकडून एका आव्हानाची अपेक्षा आहे. ताई गेल्यानंतर आज रावट्या लागल्यात, लोक बुकिंगसाठी येत आहेत, काही तारखा गेल्याही असतील. हो, हे महत्वाचं आहे. ताई गेल्यानंतर अनेक ग्रामस्थ असतील, गावकरी असतील. राजे, विषय महत्वाचा आहे. अनेक ग्रामस्थ असतील, गावकरी असतील आणि त्यांच्या मनामध्ये असं असेल की आता तो कलावंत नाही. म्हणजे मोहित भाऊ मगाशी म्हणाले त्याप्रमाणे जेव्हा आजी गेली नंतर जेव्हा तमाशा सुरू झाला तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न होता, आता विठाबाई तर नाही. तसा प्रश्न गावकऱ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो. गावकऱ्यांना तुमच्याकडून आव्हानाची अपेक्षा आहे. तुम्ही ह्या कुटुंबात मी सरळ ग्रामस्थ यात्रा कमिटीला म्हणजे जे सुपारी घेणार आहेत माझ्या बहिणीच्या त्यांना मी आव्हान म्हणजे करणार नाही की, पण मला खात्री वाटते की तिची जी 2 मुलं आहेत बरं का, सुरेश आणि रोहन, ही 2 मुलं आहेत ती कार्यक्रम चालवू शकतील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे की म्हणजे मावशी माझ्या आईचं नाव मिटवायला नको, आमच्या जीवाजीव येतो पण आमचं आईचं नाव आम्ही चालवणार. म्हणून ग्रामस्थ काय यात्रा कमिटी काय सुपार देणं मला विनंती करते की तुम्ही सुपाऱ्या द्या. ते स्वतः आता संच गोळा करायला लागले, दोघं पण भाऊ. आता आज ते गेल्यात पंढरपूरला बरं का, आणि आजपासून ते मोकळे होणार आहे. उद्यापासून सगळा तो संच, निमा संच त्या दोघांनी पण गोळा केलेला आहे. आणि आता देखील संच थोडा काय असेल तर गोळा करतील, पण हा संच उभा करणारच. आणि संध्या माने यांचं नाव अमर राहावं, ह्या बॉर्डर राहावं हेच माझी विनंती. गावकऱ्याला, ग्रामस्थांना देखील हे सांगणं आहे की तिच्या सुपाऱ्या घ्याव्यात. कारण का तिची 2 मुलं आहेत, तिचं कुटुंबावर फार मोठं संकट आहे, तिच्या पण कुटुंबावर. त्यांना जगायची काही पर्याय नाही. तमाशा हेच त्यांचं जगणं आहे, तमाशा हीच त्यांचं पोटनिवार आहे. म्हणून ग्रामस्थ लोकांना आणि यात्रा कमिटी लोकांना सांगणं आहे की ती जरी गेली तर ते तमाशा करून दाखवतील याची मला खात्री वाटते आहे. तुम्ही त्यांची सुपाऱ्या घ्यावा हे देखील म्हणणं आहे. ताईबद्दल तुम्ही भरभरून बोलताय, भरभरून सांगता, तुमच्या डोळ्यात पाणी आज. काय
नेमकी काय भावना? काल तुम्ही विधीसाठी पण ताईच्या त्या ठिकाणी गेला होतात, काय वाटतं ताई आज पोटची? विषय कसा आहे माहिती आहे, पोटचं म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगते, खरं म्हणायचं की आता आम्ही 8 जण आहेत. आमच्या आईनी सगळ्यांची पोरं गेली, माझ्या मावशांची पोरं गेली, सगळ्यांची गेली, पण आमच्या 8 जणाला धक्काच लागला नव्हता, अजिबात धक्का लागला नव्हता 8 जणाला. सगळे परंतु हा अचानकच शॉक लागल्यासारखा झाला की आज 8 जणांमधनं, म्हणजे 3 भाऊ आणि 5 बहिणी आहेत, या 8 जणांमधलं तर एक व्यक्ती कमी झाली, याबद्दल मला वाईट वाटतं. पण आता काय, शेवट मी त्यांची आईच आहे. त्यांची आई आता एक माझा भाऊ आहेत, कैलास, विजू, राजेश, ते पण तिच्यापाशीच थांबले. काल सगळेच होते ना, अजूनही तिथेच आहे, सगळे थांबलेले. मी कार्यक्रम निघून आले. कार्यक्रम का त्या ढवळपूरला रात्री कार्यक्रम होता आणि सुरेश म्हटलं की आता इथे सगळे आहेत, मावशी तू काय येऊ नको, फक्त तमाशात चावलांबद्दल काहीतरी हेल्प कर. विठाबाईंच्या नंतर सगळ्यांना सावरण्याचं काम मंगलताईंनी केलं. आज संध्याताई गेली, पुन्हा एकदा मंगलताईच्या खांद्यावर आईची जबाबदारी आहे. नाही, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझ्या सगळ्या कुटुंबाची मी जबाबदारी स्वीकार करते. धन्यवाद. जय हिंद. राजे, तमाशा क्षेत्रातलं मोठं नाव काळाच्या पडद्याआड गेले, काय भावना आहे, काय सांगाल? फार मोठी दुःखद घटना घडली. ज्यावेळेला बातमी या तमाशा पंढरीत आली त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित झालो आणि संध्याताईला त्याच दिवशी आम्ही संध्याताईच्या आठवणी जागरूक केल्या. आणि आता मंगलताईंनी सांगितल्याप्रमाणे की विठाईच्या नंतर जो आधार दिला कुटुंबाला, प्रत्येक कुटुंबाला, तो मंगलताईने दिला. मंगलताई आणि संध्याताई या 8 जणी भावामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. ती कधी कोणाला पटकन वाईट बोलत नव्हती, ती चांगल्या मनाची होती, भोळ्या मनाची होती, स्वभावाची होती. तिचा ज्यावेळेला पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम मुनगंटीवार साहेबांच्या हस्ते मुंबईत झाला, ते पाऊस आलेला होता. मग त्यांना आम्ही विचारले की तुमचा आत्ता पुरस्कार द्यायचा का उद्या द्यायचा? तर ते म्हणले माझी माणसं तिथं जाग्यावर आलेत आणि परवा दिवशी माझा कार्यक्रम बाहेर पडणार आहे, राहू द्या म्हणले, आमचं आयुष्य आईबरोबर मंगलताईबरोबर माणसातच गेलेलं आहे, आम्हाला इथं पुरस्कार दिला तर चालेल. असे सरळ ढेकळ मनाची ती होती. अतिशय दुःखद बातमी झालेली आहे. खरंच मंगलताईने आत्तापर्यंत सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद इथून पुढे त्या कुटुंबावरती जास्त मंगलताईचा राहावा, या निमित्ताने मी मंगलताईकडे ती इच्छा व्यक्त करतो आणि संध्याताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो. अण्णा, खरं तर तमाशा क्षेत्रात तुमचंही मोठं नाव आहे. वडिलांपासून आजींनी काम केलं, आता तुम्ही संध्याताईंबरोबर. ही एक आपण म्हणतो ना की त्या पिढ्यानपिढ्या जसं पुढे चालत जातं तसं पुढची पिढी संध्याताईची आली, तशी आता तुमच्या घरातली पुढची पिढी तुमच्या खांद्यावर आली. तुमच्या सोबतचा एक कलाकार खरं तर निखळलाय आज. नक्की. काय भावना आहे, काय श्रद्धांजली वाटते? नाही, अतिशय म्हणजे दुःखद घटना घडलेली आहे. मी अगदी निशब्द झालेलो आहे. खरं वास्तविक पाहता एक आमच्या ज्या व्यवसाय भगिनी आहेत, या तमाशा क्षेत्रातले एक कलारत्न, कलापुष्प आज हरपलं, पुन्हा ते पाहायला मिळणार नाही. आणि या गोष्टी खरं तर आता हे लोककलावंत लोपत चाललेले, कमी होत चाललेले. आता थोडासा जो तमाशाचा बाज आहे तो कमी होऊन आता थोडासा हा ऑर्केस्ट्रियन पद्धत या तमाशामध्ये आलेली आहे. आणि संध्याताईंबद्दल अशा अनेक आठवणी आहे का समय नृत्यापासून जो पारंपरिकता जी असायची ती तमाशाची, ती त्यांनी जपलेली होती. आणि ते एक कलारत्न आपल्यातून आज निघून गेलं, त्याचं एक फार मोठं दुःख आम्हा सर्वच कलावंतांवरती, फडमालकांवरती आहे. आणि मी आई मुक्ताईचरणी हीच प्रार्थना करील की त्यांच्या जाण्याने जो दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबियांवरती जो कोसळलेला आहे, ती आई मुक्ताई त्यांना ते सहन करण्याची ताकद त्यांना देऊ, अशी मी आई मुक्ताईजवळ प्रार्थना करतो. आणि मी आदरपूर्वक चंद्रकांत ढवळपुरीकर आणि कुटुंबियांकडून मी संध्याताईंना आदरपूर्वक आदरांजली व्यक्त करतो, भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. ओम शांती. तुम्ही जसे सगळे तमाशातले बांधव आहात, तसं पत्रकार म्हणून आम्ही पण आहोत. आपल्या सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे त्या कुटुंबाला आपल्याला आधार द्यायचा आहे, त्यांना काय हवं नको ते पाहायचं, वेळ प्रसंगी त्यांना मदत करायची. बरोबर. काय आश्वासित कराल? नक्कीच. या बाबतीत आम्ही आश्वासित करतो की आम्ही त्यांना जी काही मदत लागेल आमच्या वतीने, जे शक्य होईल आमच्या ताकदीप्रमाणे. आता मंगलताईंनी ते शब्दच दिलेले आहे, आईप्रमाणे ते त्यांचा सांभाळ करणार आहेत, तसं आम्ही जे फडमालक आहोत
आमच्या शक्तीप्रमाणे यथाशक्ती आम्हाला जी मदत करता येईल आम्ही ती त्यांना मदत करू. धन्यवाद. संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस. कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त 10 दिवसात, तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये. संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड S&R इंडिकेटर सोबत काम करून मिळवा उत्तम फायदा. संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मध्ये आपला व्यवसाय व नोकरी पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध. क्लासची फी 10,000 रुपये. मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त 5,000 रुपयामध्ये उपलब्ध. आताच संपर्क करा. आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस, त्रिमूर्ती मंगल कार्यालय, 3रा मजला, आळेफाटा. संपर्क क्रमांक 7558 64 39 60 तसेच 9322 06 14 71. त्यासोबतच www.sanjeevaniCommunity.com ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या. कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा. संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस. नमस्कार, माझं नाव संजय विष्णू गाडवे. मी संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेफाटा. कमोडिटी मार्केट आणि शेअर मार्केट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे. तसं कमोडिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड, सिल्वर, झिंक, कॉपर, क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कमोडिटीज. आपले जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट इन किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे. दुसरी गोष्ट आपण व्हॉल्यूम बेस शिकवतो. लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात, रेकॉर्डिंग क्लासेस नसतात. आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोझिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्यूम बेस आहे. इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथं दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले. हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे. आपण हे बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता. आपण ही क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो. माझं नाव संदीप बंडलकर. मी संजीवनी कम्युनिटी मार्केटमध्ये क्लासेस केलेले आहे. मला रोजचा डेली 3,000 रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साईड बिझनेस साईड कमी करत आहे. माझं नाव आलिया अब्दुल मौलवी आहे. मी 12वी झालेली विद्यार्थी आहे. मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं. मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं. तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज 6 दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे. 6 दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे. आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे आपण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो. कारण मी पहिले बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटीमध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलो. पण कम्युनिटीमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतं आणि सरांच्या इंडिकेटरमुळं प्रॉफिट पण जास्त होतं. 100% वर्क करते इंडिकेटर वगैरे आणि त्यांची टूल्स पण वर्क करतात 100%. मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुणे या ठिकाणी केलेले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे. आणि ज्यावेळेस मला आळेफाट्यावर कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास चालू झाले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले. सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स 100% वर्क करते. मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय. कारण मी पहिल्यांदा सरांकडे क्लास केले कम्युनिटी मार्केटचे. आज माझा क्लासमधला 6वा दिवस आहे. सरांची 10 दिवसाची बॅच असते पण मला 6 दिवसातच खूप जास्त प्रॉफिट झाला आहे. आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने. तर मार्केटची बेसलाईन हे कोणच सांगत नाही. सरांनी स्वतः या बेसलाईनवर काम केले. सरांनी मिडल पॉईंट सांगितलाय मार्केटचा. हॅलो गाईज, माझं नाव समृद्धी सोपान कानडे. मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथं म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहीत नव्हतं. सरांची टीचिंग लेवल म्हणजे
टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात, बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं. टीचिंग लेवल सरांची खूप चांगली आहे. ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे. प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट 100% प्रॉफिट आहे. सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही. 100% प्रॉफिट आहे त्यात. मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा. तो सट्टा नसून खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे.